समाजसेवा आणि अध्यात्म क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल नर्मदा यात्रा कंपनी 40 गावचे संचालक कैलास सुरेश गवळी महाराज यांना मानद डॉक्टरेट प्रदान करून गौरवण्यात आले। मारवाडी गुजराती सोशल काउन्सिलिंग यांच्या वतीने आयोजित सोहळ्यात हा सन्मान प्रदान करण्यात आला। कार्यक्रमाचे आयोजन डॉक्टर अजित हुकुमचंद बागमार यांनी केले। कैलास गवळी महाराज यांनी अनेक वर्षांपासून गरजू, आर्थिकदृष्ट्या दुर्बल, अंध आणि दिव्यांग बांधवांसाठी विविध सामाजिक उपक्रम राबविले आहेत। त्यांनी अनेक भाविकांना निशुल्क काशी, चारधाम तसेच इतर पवित्र तीर्थयात्रांचा लाभ मिळवून दिला असून त्यांच्या सेवाभावी कार्याची समाजात विशेष दखल घेतली जाते। भाविकांची सेवा, सुरक्षितता आणि आध्यात्मिक समाधान याला प्राधान्य देत त्यांनी समाजकार्याचा आदर्श निर्माण केलाय। त्यांच्या या निस्वार्थ कार्याचा गौरव म्हणून मानद डॉक्टरेट बहाल करण्यात आली। यावेळी उपस्थित मान्यवरांनी हा सन्मान केवळ कैलास गवळी महाराज यांच्या कार्याचाच नव्हे तर समाजसेवा, अध्यात्म आणि मानवतेच्या मूल्यांचा गौरव असल्याचे सांगितले। त्यांच्या कार्यातून समाजातील अनेकांना प्रेरणा मिळत असून भविष्यातही त्यांचे समाजकार्य अधिक व्यापक होईल असा विश्वास कैलास महाराज मानद डॉक्टरेट आपल्याला या ठिकाणी बहाल करण्यात रामकृष्ण हरी। मी कैलास महाराज चाळीसगाव, नर्मदा यात्रा कंपनी चाळीसगाव। खरं तर अजित सरांनी हा जो मान दिला, अजित सरांनी असा मान दिला, सुदामाला जसं द्वारकेत गेल्यानंतर सुदामाला जे मान सन्मान दिला गेला तसं आमचं अजित सरांनी कृष्णासारखंच आज मान सन्मान दिलेला आहे। त्यांच्यावर तर एक शेर आठवलेला आहे, जो एकच मिनिटात बोलतो। त्यांची माझी मैत्री कधीच नव्हती, आता पहिल्यांदा मैत्री झाली। त्यांना मी पाहिलेलं नव्हतं, मला त्यांनी पाहिलेलं नव्हतं, पण त्यांच्यासाठी एक शेर अवश्य बोलावं असं वाटतंय। दोस्ती की गहराई को दिखाया नहीं जाता, दोस्ती की गहराई को दिखाया नहीं जाता, दिल में आई हर बात बताया नहीं जाता, चाहे तुम कितनी भी हो दूर, आप जैसे दोस्त को भुलाया नहीं जाता। अजित सरांचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे। मी पुनश्च त्यांचे धन्यवाद करतो की त्यांनी जो मला डॉक्टर मानस पुरस्कार दिला त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार मानतो। आपल्या ट्रॅव्हलच्या माध्यमातून चारधाम असेल, विविध भारतात विविध ठिकाणी आपण पोहोचवतात, त्याबद्दल काय सांगाल? गोरगरिबांची यात्रा घडली पाहिजे। ज्याच्याने यात्रा घडत नाहीये, अंध, अपंग, जे कधी जाऊ शकत नाही, पण त्यांची मनात खूप इच्छा आहे की आपण यात्रा केली गेली पाहिजे। व अशा लोकांचा माझा आत्मनिर्धार केलेला आहे की त्या लोकांची यात्रा आपल्याला घडवायची आहे। त्यांना चारधाम कसं घडवता येईल याच प्रयत्नामध्ये आहे। नर्मदा यात्रा कंपनीचं ध्येय असं ठेवलं आहे, ना नफा ना तोटा, आपल्याला पैसा कमवणं आपला हेतू नाही, गोरगरिबांची यात्रा घडावी हाच मोठा आपला संकल्प आहे। सर्वप्रथम मी कैलास सुरेश गवळी, राहणार चाळीसगाव, जिल्हा जळगाव। नर्मदा यात्रा कंपनी चाळीसगाव अशी माझी कंपनी आहे। नर्मदा यात्रा कंपनी चालवत असताना लोकांकडे पैसा भरपूर आहे, आई वडिलांजवळ पैसा भरपूर आहे, मुलांजवळ पैसा भरपूर आहे, पण आई वडिलांची जर इच्छा झाली सर तर त्यांना यात्रेला नेणारं कोणी नाहीये। गरिबी एवढी आहे, ज्याच्याजवळ पैसा नाहीये पण त्यांना यात्रा करण्याची इच्छा आहे, पण त्यांना नेणारं कोणी नाहीये। आणि आपल्या यात्रा कंपनीने सर्वात मोठं जर प्राधान्य दिलं असेल तर जे गरीब आहेत, जे अक्षरशः अजित सर जे रस्त्यावर बसलेले भीक मागतात किंवा जे चप्पल बूट शिवतात, अशा लोकांचीही मी यात्रा घडवतोय, निशुल्क यात्रा घडवतोय की त्यांची काशी यात्रा घडली पाहिजे, चारधाम यात्रा घडली पाहिजे। आणि यात्रा घडत असताना असं म्हटलं जातं, बाबांना माहितीच आहे, काशी झाल्यानंतर तेरवी करावं लागते। ज्यावेळेस त्यांची तेरवी करण्याचा विषय येतो त्यावेळेस त्या दिवशी कैलास महाराजांचं नाव निघतं की कैलास महाराजांनी त्यांची काशी यात्रा करून आणली होती असं। साहेब, मी सर्वांना सांगू इच्छितो, जीवन थोडं आहे, आनंद घ्या फिरण्याच्या। जीवनात एवढी धावपळ आहे, एवढी दगदग आहे, संसाराचं टेन्शन, मुलांचं टेन्शन, नोकरीचं टेन्शन, ते टेन्शन सोडून जर थोडे 8 दिवस 15 दिवस जर तुम्ही काढले ना तर भारत खूप फिरण्यासारखं आहे। तुम्ही नक्कीच भारत फिरा। आणि भारत फिरत असताना आपण जर 4 जण जात असो तर त्याच्यात 5वा जण असा ऍड करा की त्याच्याने यात्रा घडू शकत नाही, त्याला कोणी घेऊन जाऊ शकत नाही। उदाहरणार्थ अपंग आहे, अंध आहे, त्या लोकांची यात्रा घडवा। तुमचं चारधाम तिथंच घडल्याशिवाय राहणार नाही तुमचं। आदरणीय अजित सरांनी जे एका गरीबाला, गरीब यात्रा कंपनीला जो आज मान सन्मान दिला, याबद्दल मी त्यांचे भरपूर मनापासून धन्यवाद देतो की त्यांची माझी भेटही नाही, फक्त फोनवरच भेट झाली की कैलास महाराज तुम्हाला भारत गौरव पुरस्कार द्यायचं ठरवलेलं आहे आम्ही। मी सांगितलं सर, म्हटलं माझं काही एवढं मोठं कार्य नाहीये,
साहेब म्हणे आम्ही तुमच्या कार्याचे अहवाल घेतलेला आहे आणि त्यावरच हा तुम्हाला पुरस्कार दिला जातोय. मी पुन्हा सर्वांचा आभार मानतो की सर्वांनी मला स्टेजवर येण्याची संधी दिली. अजित सरांनी पर्यंत पोहोचवलं, त्याबद्दल मी साष्टांग दंडवत साष्टांग नमस्कार करतो आणि झालेले 2 शब्द संपवतो. रामकृष्ण व्यक्त करण्यात आलाय.